फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 इथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचं बटन दाबलं जात नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील 4 नंबरच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। शमशेरसिंग नाईक निंबाळकर स्वतः मतदान केंद्रावरती पोहोचलेत। फलटण नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंग नाईक निंबाळकर आहेत। तहसीलदार देखील बूथवरती दाखल झालेले आहेत। जयदीप भगत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। जयदीप, किती वेळ झाला आहे हा सगळा तांत्रिक घोळ निर्माण होऊन आणि त्यावर आता काय तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे? कोण कोण पोहोचलंय? खरं तर प्रज्ञा, फलटणमध्ये निवडणूक जी आहे ती आज होतीये। प्रभाग क्रमांक 13 ची जी आहे ती एक मशीन जी आहे ती बंद पडली होती। सकाळी 8 वाजता मतदान इथलं चालू झाले। खरं तर राज्यभरातलं 7:30 वाजता झाले। या ठिकाणी काही वेळापूर्वी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर देखील आले होते आणि दुसरीकडचे त्यांच्या विरोधात लढणारे जे आहेत स्थानिक आघाडी करून ते उमेदवार देखील दोघांनी देखील मागणी एकच केलेली आहे की उमेदवार या ठिकाणी जी आहे ती वेळ वाढवून द्यावी। आपल्यासोबत इथं उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आणि या ठिकाणी आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत, सचिन कांबळे पाटील। खरं तर काय सांगाल, या ठिकाणी जी आहे ती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, आताची परिस्थिती काय? आता मगाशी आपल्याला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे ते बटन दबत नाहीये अशा पद्धतीची तक्रार जी होती, तर त्यानंतर मी स्वतः त्यांना सांगितले की 4-5 रँडमली कोणी मतदार घ्या आणि त्यांच्या बाबत काय म्हणणं येतं वगैरे। आता 5 ते 6 मतदारांचं मतदान झाल्यानंतर त्यांचा फीडबॅक आला की होतंय। काही मतदारांनी त्यातल्याही 2 जणांनी आधी सांगितलं होतं की होत नाहीये आणि आत्ता परत सांगतात की हलक्या हाताने दाबल्यावरती होते, पण जास्त वेळ दाबल्यावरती मतदान होत नाहीये, बटन दबत नाहीये, असं एक तक्रार आहे। आता तरी चालू आहे, आता 6-7 मतदार झाले। सकाळी देखील उशिरा मतदान सुरू झालं असं म्हणणं होतं तुमचं? या ठिकाणी हे पहिले बटनांचा तो प्रॉब्लेम होता म्हणून दुसरं मशीन लावलेलं आहे। आता त्यालाही काही प्रमाणात तो प्रॉब्लेम होता, आता चालू झालेलं आहे। म्हणजे आता फलटणमध्ये थंडी जास्त असल्यामुळं मशीन गारटलं होतं काय असं म्हणावं लागेल, असं विनोदानं आम्ही सगळे बोलत होतो। बघूया आता काय पद्धत। तुम्ही वेळ तहसीलदारांकडे मागणी करता आहात की काय? मी बराच उशिरा तिथं मतदान चालू झाल्यामुळं मी तिथं वेळ वाढवून देण्यासंबंधी पण बोललो होतो। तर तहसीलदार साहेबांनी आता सांगितलं की 5:30 वाजेपर्यंत जे कोणत्या रेगेच्या लाईनच्या आतमध्ये लोक आहेत त्यांना आम्ही मतदान करून देणार आहे आणि मतदानाची वेळ वाढवून देण्याचा अधिकार आम्हाला नव्हे तर फक्त राज्य निवडणूक आयोगाला आहे, असं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत तहसीलदार देखील आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, काय नेमकी लोकांची मागणी आहे की या ठिकाणी जी आहे ती वेळ वाढवून देण्यात यावी, काय आपली भूमिका? साहेब, माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश याबाबत स्वयंस्पष्ट आहेत। मतदानाची वेळ जी आहे ती सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आहे। 5:30 वाजता जो मतदार लाईनमध्ये आहे त्याला मतदानाचा अधिकार मिळतो। मग मतदान भलेही तास त्यानंतर वाढू दे, कालावधी 2 तास वाढू दे, जो 5:30 वाजता मतदार रांगेत आहे त्याला मतदान करण्याचा हक्क आहे। काय नेमकी अडचण या ठिकाणी आलेली होती? नेमके मशीन 2 वेळा बंद पडले असं जो आहे तो आरोप सातत्याने केला। अशी तक्रार आलेली होती की मशीन काम करत नाही। या ठिकाणी मी स्वतः आलो होतो, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आल्या होत्या, काही उमेदवारही ह्या केंद्रावरची इथं उपस्थित होते आणि मतदान प्रतिनिधी उपस्थित होते। तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही रँडमली 8 ते 10 मतदारांना त्यांचं मतदान करू दिलेलं असताना असं निदर्शनास आलं की कुठलाही अडचण नाही आहे। तरी देखील जरी काही अडचण आली तरी मशीन बदलण्यासाठी जर गरज पडली तर आम्ही सज्ज आहेत। खरे होते तहसीलदार, नागरिकांनी जी आहे ती मागणी केली होती, उमेदवारांनी मागणी केली होती की मतदानची वेळ जी आहे ती वाढवावी, मात्र तसं करता येणार नसल्याचं सांगितलं। आता मतदान जे आहे ते सुरळीत झालेलं आहे। काहीसा गोंधळ मात्र नक्कीच उडाला होता, मात्र आता सध्याची परिस्थिती जी आहे ती व्यवस्थित आहे, सुरळीत मतदान सुरू झालं असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय। प्रज्ञा, जयदीप, या मतदानासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।